तर नमस्कार मंडळी, बघा आता हे नारळ झाड आहे. नारळ झाडाला एक खाली काय लटकेलेलं आहे बघा, इथं शिरट लटकेलेलं आहे. असं दिसलं हे बघा, हे कसं दिसतंय ब्लॅक वगैरे. सध्या आता दिवसा असून पण काय वाटतं काहीतरी लटकेलेलं इथं लांबून जर बघितलं तर असं वाटतं वेगळंच काहीतरी. परंतु बरेच जण काय होतं माहिती आहे का, शेतामध्ये जाताना काय करतात माहिती आहे का, रात्री जर गेले ना तर असंच कुठंतरी त्याला काही दिसतं आणि म्हणते किंवा आम्ही शेतामध्ये भूत बघितलं. तर मित्रांनो, असं भूत वगैरे काही नसतं. बरेच जण काय करते माहिती आहे का, आपल्या मानसिकरित्या आपल्या शरीरामध्ये एक केमिकल तयार होत असतं. आपण जर तसा विचार केला ना मित्रांनो, तर आपल्या शरीराला भीती वाटते आणि ते आपल्याला शरीर काय करतं तसं दिसतं. म्हणजे आपल्या शरीर आपल्या माइंडला काय करतं माहिती आहे का, त्यासारखं एक प्रेझेंट करतं तिथं, किंवा तिथं कोणतरी लटकलेलं आहे किंवा भूतासारखं वाटतं, तर मग ते आपल्याला दिसतं. तर बघा, हे आता ह्या झाडाला सुद्धा काय माहिती आहे का, दुडके वगैरे लटकेलेले मित्रांनो. आणि इथं सुद्धा काय माहिती आहे का, ही एक पॅन्ट लटकेलेली आहे. काऊन? किंवा नाईटला वगैरे सकाळी सकाळी काय माहिती आहे का, हे आता हरभरा काढणं चालू आहे, बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये काय माहिती आहे का, जे हरणं वगैरे असते ना, ते हरणं वगैरे यावं नाही आणि त्यांनी भांडणं करावं नाही. भांडणं केल्यानं काय होतं माहिती आहे का, ही सगळी नुकसान होती, नासधूस होती. ते खेळायच्या नंतर काय होतं, सगळे पांगते आणि घाटे जे आहे ना ते इकडे तिकडे पांगते. त्या गोष्टीमुळे शेतकरी काय करतो माहिती आहे का, हे असे काही ना काहीतरी जुगाड करतो, बुजगावणे उभा करतो. आणि जे नवीन येणारे असते शेतामध्ये, ते काय करते माहिती आहे का, भीती किंवा तुमच्या शेतामध्ये भूतासारखं होतं, काहीतरी झाडाला लटकलेलं होतं, वेगळं दिसलं आम्हाला. त्या गोष्टीमुळे आम्ही काय नाईटला बाहेर जात नाही. आणि शेतकऱ्याला माहीत असतं आपण काय जुगाड केलं असतं, त्यामुळे शेतकरी हा बिनधास्त शेतामध्ये जात असतो मित्रांनो. आणि त्याला सगळं माहीत असतं. बऱ्याच जणांना काय माहिती आहे का, नवीन लोक जे नवीन शेती करणारे येतात सिटीमधून वगैरे, किंवा चला का आता सध्या हरभरा काढायला आलेला आपण जो आता राखण करायला जाऊ, तसं मग ते भीत मित्रांनो. हे असं जुगाड असतं, घाबरायचं वगैरे काही नाही. त्यामुळं शेती करत असताना व्यवस्थित बिंदास राहायचं. भूतं वगैरे नसतात मित्रांनो. मग जर दिसले तुम्हाला तर मग काय असतं भूतं. एक मजाक म्हणून चालली मित्रांनो. धन्यवाद.